नकुसा नारायण भगाडे. नकुसा वामन जाधव. मी आता कधीच विचार केला नाही पुढे काय व्हायचं ते. नकुशा बाजीराव गायकवाड. नकुसा पांडुरंग भगाडे. नकुसा रामू पवार. म्हणजे नकोशी म्हटलं की नको होते मुली. नकुशी रतन जाधव. नकुसा रामजी पवार. नकुसा म्हणजे नकोशी, म्हणजेच नको असलेली. ज्या समाजात देवीची पूजा केली जाते त्याच समाजात मुली नकोशा असतात. पण मुलींची नावं नकोशी असतील तर हो, महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मुलींची नावं नकोशी ठेवली जातात. घरात अनेक मुली झाल्या तर त्यातल्या एका मुलीचं नाव नकोशी असतं. साताराच्या आरोग्य विभागाने एक सर्वे केला तेव्हा कळलं की सातारा जिल्ह्यात 222 नकोशी मुली आहेत, तेही 18 वर्षाखाली. याच नकोशी मुलींच्या शोधात आम्ही निघालो सातारा जिल्ह्यात. साताऱ्यातला पाटण तालुका. कोयना नदीकाठी वसल्यानं इथे तशी सुबत्ता दिसते, पण अनेक छोटी छोटी गावं यात सुबत्ता असलेल्या तालुक्यात आहेत का असा प्रश्न पडतो. केरळ जवळच्या बीबी या गावात आम्ही नकुसाचं घर पाहायला निघालो. घर नकुसा रतन जाधवचं. रतन जाधव यांनी वयाची 50 ओलांडली आहे. पत्नी, 7 मुली आणि 1 मुलगा एवढं त्यांचं कुटुंब. काहीही झालं तरी त्यांना मुलगा हवाच होता. मुलगा पाहिजे, फक्त माझ्या वडिलाची एक आत्ता होती. ज्या वेळेला मला 3री मुलगी झाली त्यावेळेला माझं पास मुलगा काय ना मुलगी सारखीच आहे. बाप म्हणला लात मारेल तिथं पाणी काढशील. मग माझं वडील होतं त्यावेळेलाच मला 5वी मुलगी झाली. त्याच्यामुळे म्हणलं आता वडिलांचं पूर्ण ऐकायचं करायचं, काय बी होऊ म्हटलं मला खाली. पण मुलाच्या जन्माची वाट पाहण्यात 7 मुलींना जन्म द्यावा लागला. सुजाता, अश्विनी, पूनम, परत दुर्गा, नकुसा, सीमा आणि योगी. आता रतन जाधव यांच्या पहिल्या 2 मुलींची लग्न झाली आहेत. रतन जाधव आणि त्यांची पत्नी दोघंही 1 एकरवर शेती करतात आणि वर्षातले 4 महिने वीट भट्टीवर काम करतात. हातात फारशी शिल्लक राहत नाही, म्हणूनच 3ऱ्या मुलीनं अर्ध्यावरच शिक्षण सोडलं. शाळेत जावंसं नाही वाटलं? शाळेत जावंसं वाटलं की, पण आई बाप भट्टीव करते तर हे खर्च हे पेलला पाहिजे ना. मला सांगा, तिच्या वेळी मुलगा असता तर त्यावेळीच आम्ही ऑपरेशन केलं असतं. मग असं कधी वाटलं नाही का की म्हणजे कमी घरामध्ये तसं परिस्थिती नाही आहे तर मग आपण 2 मुलांवर थांबावं? नाही वाटलं. मग दोघांनी बी आम्ही आपटे केली. काय होईल मुलगा झाल्याशिवाय ऑपरेशनच करायचं नाही. मी म्हणायचो मंडळीला, नाही म्हणली काय होईल तुझी चला तुझी आठ आहे चालते, काय फरक पडत नाही.